हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनल। आज आपण इंग्रजीतील एक जादुई शब्द शिकणार आहे। त्याचं नाव आहे गेट। गेट हा शब्द इतका उपयोगी आहे की त्याविषयी इंग्रजी बोलणं जवळजवळ अशक्य आहे। गेटचा अर्थ परिस्थितीनुसार बदलतो। उठणे, मिळवणे, आणणे, समजणे, पोचणे, होणे आणि अजून बरेच काही। आज मी तुम्हाला 30 सोपी वाक्ये देणार आहे ज्यामुळे तुम्ही गेट रोजच्या बोलण्यात सहज वापरू शकाल आणि त्यासोबतच एक कन्व्हर्सेशन आणि फ्रेजेस पण देणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। ओके, तर आता आपण शिकणार आहे गेटचे 30 डेली यूज सेंटेन्स। तर चला, माझ्यासोबत तुम्ही पण गेटचा उपयोग करत चला आणि माझ्या पाठोपाठ हे वाक्य म्हणत चला। चला म्हणा, आय गेट अप ॲट 6 o'clock, म्हणजे मी 6 वाजता उठतो। दुसरं, प्लीज गेट मी अ ग्लास ऑफ वॉटर, मला पाणी आणून दे किंवा मला 1 ग्लास पाणी आणून दे असं म्हटलं तरी चालते। किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता, कृपया मला 1 ग्लास पाणी आणून दे। तर याच्यामध्ये गेट म्हणजे काय होते तर देणे। तिसरं वाक्य म्हणा, डिड यू गेट माय मेसेज, तुला माझा मेसेज मिळाला का? मेसेजला मराठीत संदेश म्हणतात। तर हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा। आय डिडंट गेट युअर पॉईंट, मला तुझं म्हणणं समजलं नाही। व्हेन डिड यू गेट होम, तू घरी कधी पोचलास? ही विल गेट बेटर सून, तो लवकर बरा होईल। जर कोणी बिमार असेल तर त्याच्याविषयी हे सेंटेन्स तुम्ही वापरून तुम्ही इंग्रजी सहज करू शकता। पुढचं वाक्य आहे, वेअर डिड यू गेट धिस पेन, तुला हा पेन कुठून मिळाला? तर हे पण वाक्य तुम्ही रोज बनवू शकता तुमच्या शाळेमध्ये, तुमच्या मित्राला वगैरे। पुढचं वाक्य आहे, लेट्स गेट रेडी फॉर स्कूल, चला शाळेसाठी तयार होऊया। डोंट गेट अँग्री, रागावू नकोस। आय वॉन्ट टू गेट अ जॉब, मला नोकरी मिळायची आहे। शी गॉट मॅरिड लास्ट इयर, तिचं लग्न गेल्या वर्षी झालं। कॅन यू गेट द डोअर प्लीज, कृपया दरवाजा उघडशील का किंवा दरवाजा उघडशील का असं म्हटलं तरी चालतं आणि हे तुम्ही रोज वापरू शकता। आणि जर तुम्ही रोज वापरले तर तुमची इंग्रजी सहज सुधारेल। पुढचं सेंटेन्स म्हणा, हे डिडंट गेट द जोक, त्याला विनोद समजला नाही। आय नीड टू गेट सम रेस्ट, मला थोडा आराम हवा आहे। चला हे सेंटेन्स म्हणा, लेट्स गेट स्टार्टेड, चला सुरुवात करूया। आणि आजपासून तुम्ही पण सुरुवात करा हे सेंटेन्स रोज वापरायला। दे गॉट अ न्यू कार, त्यांनी नवी कार घेतली। आय विल गेट बॅक टू यू सून, मी लवकर तुला उत्तर देतो। ही ऑलवेज गेट्स इन ट्रबल, ही ऑलवेज गेट्स इन ट्रबल, तो नेहमी अडचणीत सापडतो। आय कांट गेट धिस सॉन्ग आउट ऑफ माय हेड, हे गाणं माझ्या डोक्यातून जातच नाही। डिड यू गेट द न्यूज, तुला बातमी कळली का? आय डिडंट गेट इनफ स्लीप, माझी झोप पूर्ण झाली नाही। शी विल गेट अ प्राइज, तिला बक्षीस मिळेल। लेट्स गेट गोईंग, चला निघूया। आय डिडंट गेट टाईम टू कॉल यू, मला तुला फोन करायला वेळच मिळाला नाही। वी नीड टू गेट परमिशन, आपल्याला परवानगी घ्यावी लागेल। ही गोट कोट चिटिंग, तो चिटिंग करताना पकडला गेला। कॅन आय गेट युअर फोन नंबर, मी तुझा नंबर मिळवू शकतो का? डोंट गेट नर्वस, घाबरू नकोस। इट्स हार्ड टू गेट वर्क दिस डे, आजकाल काम मिळणं कठीण आहे। आणि लास्टचं सेंटेन्स आहे, आय विल गेट इट डन, मी ते पटकन करून टाकतो।
काय पटकन करायचं आहे, लाईक शेअर आणि सबस्क्राईब पटकन करून टाकायचं आहे आणि हे सेंटेन्स तुम्ही रोज वापरत चला, त्याच्यानं तुमची इंग्रजी सुधारून जाणार. आता आपण बघूया या कन्व्हर्सेशन. तर चला आता आपण बघूया कन्व्हर्सेशन. राहुल सेट. तुम्ही हे कन्व्हर्सेशन आपल्या मित्रासोबत करू शकता. जसं, हे अमित, डिड यू गेट माय मेसेज येस्टरडे? हे अमित, काल तुला माझा मेसेज मिळाला का? मग अमित म्हणणार, अमित सेट, येस आय गॉट इट बट आय डिडंट गेट टाईम टू रिप्लाय. हो मिळाला, पण उत्तर द्यायला मला वेळ मिळाला नाही. आणि तुमच्याबरोबर पण कधी कधी होत असन, मित्राचा मेसेज आल्यावर तुमच्याजवळ त्याला मेसेजचं उत्तर द्यायला वेळ नसेल, तेव्हा तुम्ही हे सेंटेन्स वापरू शकता. मग राहुल म्हणणार, राहुल सेट, नो प्रॉब्लेम, डिड यू गेट युअर होमवर्क डन? काही हरकत नाही, तुझं होमवर्क पूर्ण झालं का? मग तुम्ही म्हणू शकता, म्हणजे आपल्या कन्व्हर्सेशनमध्ये अमित म्हणत आहे, अमित सेट, येस आय फायनली गॉट इट फिनिश्ड लास्ट नाईट. हो, शेवटी मी काल रात्री पूर्ण केलं. आणि तुम्ही कधी पूर्ण केलं हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. राहुल सेट, ग्रेट, डिड यू गेट गुड मार्क्स इन इंग्लिश? छान, तुला इंग्रजीत चांगले मार्क्स मिळाले का? अमित सेट, येस आय गॉट 20 आउट ऑफ 25. व्हॉट डिड यू गेट? अमित म्हणाला, हो मला 25 पैकी 20 मिळाले. तुला किती मिळाले? राहुल सेट, आय ओनली गॉट 18th बट आय विल ट्राय टू गेट बेटर नेक्स्ट टाईम. राहुल म्हणाला, मला फक्त 18 मिळाले, पण पुढच्या वेळी मी अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्हाला पण कमी मार्क मिळाले असेल तर तुम्ही पण जास्त चांगले मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा. अमित सेट, डोंट वरी, यू विल सून गेट यूज टू इट. काळजी करू नकोस, तुला लवकरच सवय होईल. राहुल सेट, येस आय मस्ट गेट मोर प्रॅक्टिस. राहुल म्हणाला, हो मला जास्त प्रॅक्टिस करायला हवी. अमित सेट, बाय द वे, डिड यू गेट युअर न्यू बाईक? हो, आणि हो तुला तुझी नवी बाईक मिळाली का? राहुल सेट, येस आय गॉट इट लास्ट वीक. वॉन्ट टू गेट अ राईट? हो, मला ती मागच्या आठवड्यात मिळाली. तुला राईड करायची आहे का? राईड म्हणजे गाडी चालवून बघतो. जसं मित्रांनो वगैरे गाडी घेतली तर आपण म्हणत नाही का, मला एक चक्कर मारू दे बरं, एक चक्कर मारून पाहू दे बरं, त्याला म्हणतात राईड. अमित सेट, शुअर लेट्स गेट गोईंग नाऊ. अमित म्हणाला, नक्कीच, चला आता निघूया. राहुल सेट, वेट, आय नीड टू गेट सम वॉटर फर्स्ट. थांब, आधी मला थोडं पाणी आणायचं आहे. अमित सेट, ओके, वेअर डिड यू गेट दॅट कूल बॅग? ठीक आहे, तुला हा मस्त बॅग कुठून मिळाला? असा अमित म्हणाला. राहुल सेट, आय गॉट इट फ्रॉम द मार्केट. डू यू वॉन्ट मी टू हेल्प यू गेट वन टू? तो मला मार्केटमध्ये मिळाला, तुला पण असाच हवा आहे का? असा राहुल म्हणाला. अमित सेट, दॅट वुल बी ग्रेट, आय वॉन्ट टू गेट द सम डिझाईन. अमित म्हणाला, छान होईल, मला पण तोच डिझाईन हवा आहे. राहुल सेट, नो प्रॉब्लेम, वी विल गेट इट धिस वीकेंड्स. राहुल म्हणाला, काही हरकत नाही, आपण तो या विकेंडला घेऊ. अमित सेट, थँक्स ब्रो, यू ऑलवेज हेल्प मी गेट व्हॉट आय वॉन्ट. अमित म्हणाला, धन्यवाद भावा, तू नेहमी मला जे हवं असतं ते मिळवायला मदत करतोस. राहुल सेट, हा हा, फ्रेंड्स शुड ऑलवेज गेट अलॉंग वेल. हा हा. राहुल म्हणाला, हा हा, म्हणजे हसला. मित्रांनी नेहमी एकामेकाशी छान राहायला हवं. आणि तुम्ही पण मित्रासोबत कसे राहता हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. अमित सेट, ट्रू, बाय द वे, डिड यू गेट वॉट टीचर सेट अबाउट द प्रोजेक्ट? बरोबर, आणि हो, तुला टीचरने प्रोजेक्टबद्दल काय सांगितलं ते समजलं का? असा अमित म्हणाला. राहुल सेट, नो, आय डिडंट रिअली गेट इट.
कॅन यू एक्सप्लेन? राहुल म्हणाला, नाही, मला खरंच नीट समजलं नाही, तू समजावून सांगशील का? अमित सेड, शुअर, आय विल हेल्प यू गेट द आयडिया. नक्कीच, मी तुला कल्पना समजवायला मदत करतो. राहुल सेड, दॅट विल रिअली हेल्प मी गेट गुड मार्क्स. राहुल म्हणाला, यामुळे मला खरंच चांगले मार्क्स मिळतील. अमित सेड, डोंट वरी, यू विल गेट सक्सेस इन वन डे. काळजी करू नकोस, एक दिवस नक्की यश मिळेल. राहुल सेड, थँक्स, लेट्स गेट बॅक टू क्लास नाऊ. राहुल म्हणाला, धन्यवाद, चला आता परत क्लासला जाऊया. तर अशा प्रकारे आपण काय केलं आहे, हा कन्व्हर्सेशन डिस्कस केलेला आहे. हा कन्व्हर्सेशन तुम्ही तुमच्या मित्रासोबत, मैत्रिणीसोबत, भावासोबत, बहिणीसोबत दररोज तुम्ही जर वापरला तर तुमची इंग्रजी बोलण्याची प्रॅक्टिस पण होणार आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे इंग्रजी येणार पण. आता आपण याच गेट्सवर आधारित फ्रेजेस बघूया. जसं बघा, मी 10 युजफुल फ्रेजेस देत आहे. तर पहिला आहे गेटअप. गेटअप म्हणजे उठणे. मग याच्यावर या फ्रेजेसवर एक सेंटेन्स बनवूया. जसं आय गेट अप ॲट 6 o'clock एव्हरी डे. मी रोज सकाळी 6 वाजता उठतो. दुसरा आहे गेट आऊट म्हणजे बाहेर निघणे किंवा निघून जा. मग याच्यावर सेंटेन्स कसं बनणार? प्लीज गेट आऊट ऑफ द रूम. कृपया खोलीतून बाहेर निघ. पुढचं गेट इन म्हणजे आत येणे. कॅन आय गेट इन नाऊ? मी आत येऊ का? असं याच्यावर सेंटेन्स बनणार. पुढचं सेंटेन्स गेट ऑन. बस किंवा गाडी किंवा ट्रेनमध्ये चढण्याच्या वेळी गेट ऑन हा शब्द म्हणजे फ्रेजेस वापरले जाते. मग सेंटेन्स कसं बनणार? ही गॉट ऑन द बस क्विकली. तो पटकन बसमध्ये चढला. नंतर गेट ऑफ. गेट ऑफ म्हणजे उतरणे. कुठून उतरणे? तर ट्रेनमधून म्हणा किंवा बसमधून, अशा प्रकारे. वी गॉट ऑफ द ट्रेन ॲट मुंबई. आम्ही मुंबई स्टेशनवर ट्रेनमधून उतरलो. पुढचं गेट ओव्हर. गेट ओव्हर म्हणजे सावरून जाणे किंवा ओव्हरकम करणे. शी विल गेट ओव्हर हर सॅडनेस सून. ती लवकरच दुःखातून परत सावरून जाईल. नंतर गेट अलॉंग म्हणजे चांगलं जमणे. जसं आय गेट अलॉंग वेल विथ माय क्लासमेट. माझ्या क्लासमेटशी छान जमलं, म्हणजे मैत्री झाली. नंतर गेट बॅक. गेट बॅक वेन विल यू गेट बॅक होम म्हणजे तू घरी परत कधी येशील, अशा वेळी तुम्ही याचा उपयोग करू शकता. गेट थ्रू म्हणजे पूर्ण करणे किंवा पास होणे. ही गॉट थ्रू द एक्झाम. तो परीक्षेत पास झाला. आणि लास्टच आहे 10वं फ्रेजेस गेट रेडी म्हणजे तयार होणे. हरी अप अँड गेट रेडी फॉर स्कूल. लवकर कर आणि शाळेसाठी तयार व्हा. आणि तुम्ही पण हे सेंटेन्स लवकर आपल्या वहीमध्ये लिहायला तयार व्हा, कारण व्हिडिओ इथे संपलेला आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्यांना शेअर करा ज्यांना इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे. तुमचे भाऊ असू शकते, बहीण असू शकते, मित्र मैत्रीण कोणीही असू शकते, त्यांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही ह्या गेट्सचा जास्तीत जास्त सराव करा आणि इंग्रजी तुमची सुधारून घ्या.